ताई, माझं एक काम करशील का प्लीज? काय? म्हणजे बघ, मगाशी सगळं छान झालं, काका पण खुश होते आणि आता आवरून कदाचित ते दुकानात जायला निघतील. मग हे तू मला का सांगतेस? आता कसं सांगू तुला ताई, दीप आहे ना, त्याने काकांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी त्याची अख्खी रूम सजवली आहे आणि तिथे काकांचा बर्थडे सेलिब्रेट करायचा त्याचा प्लॅन आहे. आणि तुला तर माहिती आहे काका आणि त्याचं रिलेशन कसं आहे. हे जर त्याने डायरेक्ट सांगितलं तर काका चिडतील अगं. मग मी काय करू? ताई, सगळ्यांना तू सांग की हा सगळा प्लॅन तू केलायस. काय? ताई प्लीज, हे बघ, सकाळी तू हार केला तर काका तुझ्यावर तसेही खुश होते आणि हे जर त्यांना कळलं तर त्यांना अजून आनंद होईल. प्रीती, ही डील वाईट नाही आहे. उलट त्या पुरुषोत्तमच्या मनात तुझी इमेज अजून वाढेल. ताई ताई ऐक ना, प्लीज प्लीज, नाही नको ना म्हणून. मला कळतंय, म्हणजे मला सुद्धा खोटं बोलायला आवडत नाही, पण ह्या खोटं बोलण्यामुळे जर काकांना छान वाटणार असेल आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना आपण चांगली आठवण देऊ ना, सगळ्यांना छान वाटेल, दीपलाही बरं वाटेल. त्या भिकारड्या दीपला बरं वाटेल असं एकही काम माझ्या हातून कधीच होणार नाही. मी का करायची त्याला मदत? ताई, हां? अगं कसला विचार करतेस? प्लीज हो बोल ना. अगं, मी विचार करत होते की तू मला एवढी विनंती का करतेस? म्हणजे आपल्याच माणसाच्या आनंदासाठी करायचे की नाही हे सगळं? मग मी का नाही करणार? करू की, काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू ताई, थँक्यू 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 सो मच. बाबा, कुठे बाहेर निघालाय? हा, का रे, काही काम होतं का? काम असं नाही, पण आज नाही गेलं तर नाही का चालणार? का रे, काही विशेष? बाबा, मी तुमच्यासाठी एक खास सरप्राईज रेडी केलंय. अरे बापरे, सरप्राईज? कसलं सरप्राईज? आज बर्थडे आहे ना तुमचा. अच्छा, म्हणजे वाढदिवसाचं कौतुक आहे तर. हे बघ प्रीती, सॉरी, जरा स्पष्ट बोलतो. काय स्वराला माहिती आहे, मी वाढदिवस म्हणजे 365 दिवसांपैकी एक दिवस समजतो. मला त्याचं कधीच कौतुक नव्हतं आणि पुढेही कधी नसेल. काय स्वरांनी तुला सांगितलं असेलच की मी वाढदिवस कधीच साजरा करत नाही. बाबा, मी आत्ताच या घरात लग्न करून आली आहे, त्यामुळे मला या गोष्टी माहीत नव्हत्या. मला खरंच कल्पना नव्हती की तुम्हाला बर्थडे सेलिब्रेट केलेला आवडत नाही. पण बाबा, आपण आपल्या आयुष्यात नेहमी नवीन गोष्टी करत राहायला पाहिजे ना. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की तुम्ही तुमच्या सवयी मोडल्या पाहिजेत किंवा बदलल्या पाहिजेत. मी फक्त एवढं म्हणते की मी जे तयार केलंय ते एकदा बघा ना. म्हणजे तुम्हाला जर नाही आवडलं ना तर मी पुन्हा नाही करणार.